नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे माझ्यासाठी। आज सकाळी उठून पहिल्यांदा मी लिंबू पाणी पिलं आणि नाश्ता केला। दुधी भोपळ्याचे चिले बनवलेले आणि दही। आणि आजचा व्हिडिओ का खास आहे ते सांगते, कारण माझी मुलगी, जसं तुम्ही आज थंबनेल पहिल्यांदा वाचलाच असेल, तर मुलगी माझी आज 5 वर्षांनी पुन्हा घरी परत येत आहे। आणि तिचं आज सामान पहिल्यांदा आले, कारण आज तिचा शेवटचा पेपर होता आणि मग तो देऊन ती संध्याकाळी घरी येणार होती। आणि सगळं सामान आलेलं पाहून माझ्या डोळ्यात खूप पाणी आलं, कारण 5 वर्षापूर्वी आम्ही कोणत्या परिस्थितीत होतो किंवा कशा परिस्थितीत आम्ही शिक्षणासाठी तिला तिकडं पाठवलं आणि ती एकटी कशी स्ट्रगल करून राहिली, ह्याचं म्हणजे खूप 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 आनंद झाला मला ती घरी परत आल्यानंतर। कारण 5 वर्षात आम्ही काय काय बघितलं फक्त ती आम्हालाच माहिती। कारण तिकडं रूम पाहताना किंवा तिला एकटी ठेवताना माझं किती आज काय जगात चालू आहे, आणि 5 वर्षापूर्वी हा निर्णय घेताना मला किती त्रास झाला आहे, किती तिथं एकटी राहणार आणि शिक्षण पूर्ण करणार। आणि आज तिनं सगळं अचीव केलं, म्हणजे सगळं मिळवलं आणि आज ती घरी परत येत आहे। इतका आनंद झाला म्हणून सांगू ना। आणि सामान बघितल्यानंतर खूप मला डोळ्यात पाणी आलेलं। काय काय सामान, म्हणजे ती कशी ॲडजस्ट करून राहत होती एक छोट्याशा रूममध्ये, आणि तिथं खाणं पिणं वगैरे सरळ मिळत पण होतं किंवा स्वतः ती बनवत पण होती। पण तिचा पेपर वगैरे असल्यानंतर किती तिला म्हणजे वेळसुद्धा मिळायचा नाही हे बनवण्यासाठी। आणि रात्रीच्या जेवणासाठी ना मी टोमॅटोची भाजी आणि गवारीची भाजी बनवलेली होती आणि चपाती बनवलेल्या होत्या। आणि सकाळीच्या दुपारी मी जेवणासाठी सगळ्यांना वेगळं जेवण आणि माझ्यासाठी वेट लॉससाठी वेगळं, कारण चपाती जर बनवणार आहे तर बिन तेलाची चपाती, आणि भाकरी शक्यतो खात असते, पण भाकरी करायचा कंटाळा आला म्हणून मी सुद्धा एकच चपाती घेतली, ते पण बिन तेलाची। आणि दुधी भोपळ्याची भाजी बनवलेली, कारण एक दुधी भोपळा होता, तो लगेच काय संपत नाही, त्यामुळे सकाळी नाश्त्यासाठी चिले बनवलेले आणि संध्याकाळी जेवणासाठी दुधी भोपळा, आणि खूप कमी तेल वापरून एक चपाती आणि दुधी भोपळ्याची भाजी मी खाल्लेली होती। म्हणजे तिचा स्ट्रगल सांगायचा जर झाला तर तिनं तिथं स्वतः म्हणजे सगळं तिचं सामानामध्ये तुम्हाला दिसेल, मी तिला छोटासा गॅस घेऊन दिलेला होता, परत इलेक्ट्रिक शेगडी असते तीसुद्धा घेऊन दिलेली होती। म्हणजे जरी गॅस अचानक समजा संपला तर तिचा प्रॉब्लेम कुठं होता कामा नये, कुठेही तिचं खाणं पिणं थांबायला नको। बाहेरचं पार्सल मागवून खाण्यापेक्षा आणि जास्त पैसा बाहेर घालण्यापेक्षा तिचं असं मत होतं की मी घरीच बनवून खातो। आणि मेससुद्धा लावलेली, मेसमध्ये तिला जेवण म्हणजे का मला कळत नाही की मी सुद्धा मेस चालवलेली आहे, मी सुद्धा इथं सगळ्यांना जेवण इतकं घरचं आणि पद्धतशीर जितकं चांगलं देत होतो, त्या पद्धतीनं आपण ज्यावेळी दुसऱ्यांकडं बघत असतो त्या अपेक्षेनं ते आपल्याला पूर्ण म्हणजे होत नाही, खरंच मिळत नाही। ते सरळ तिला डबा द्यायचे नाहीत, एकतर ते इडली चटणी हे सगळं असं एकत्र मिक्स करून एक वेळी मला तिनं फोटो पाठवला की रडायला यायचं की मी काय करू शकतो आता। म्हणून तिनं मेस बंदच केली, कारण ती काय बोलू पण शकत नव्हती आणि तिला असं आवडत पण होतं की जाऊन कुणाला तर आपण असं म्हणावं बोलावं। ती म्हणत होती मम्मी राहू देत, कारण मी त्यांची परिस्थिती समजून घेतो आहे, कारण त्या पण एक आजी होत्या किंवा त्यांची सून होती, ते पण त्यांचं स्ट्रगल करून जीवन जगायला लागलेत, आणि आपण त्यात ते जे आहे ते परिस्थितीत आपल्याला द्यायला लागलेत, आणि आपण त्यांना कशाला बोलायचं, नको राहू देत, काय बोलायला नको, मीच करून वाटल्यास खातो काय असेल तर। आणि इतकी गरमी आहे ना, इतकी गरमी आहे, फॅनखाली बसून खिडकी दरवाजा सगळं ओपन करून सुद्धा इतकं गरम होत होतं, म्हणून मी फॅन लावून बसलेलं। आणि दुपारी मी आज फळ काय खायचं तर माझ्याकडे काय नव्हतं, फक्त मँगो होता म्हणून एक आंबा खाल्ला। आणि हे संध्याकाळचं जेवण आहे बघा, ते चपाती आणि दुधी भोपळ्याची भाजी, तेवढंच खाल्लेलं, बाकी काहीही मी संध्याकाळच्या जेवणात एक्स्ट्रा काही घेतलेलं नव्हतं। आणि हे तिचं सामान, म्हणजे त्या बॅगेत तिचे कपडे, आणि हे 2 ज्या तुम्हाला व्हाईट कलरच्या ज्या पिशव्या दिसतात मोठ्या विमलच्या, ते तिथनं जाऊन तिकडं 180 रुपयात 2 बॅगा त्यात खरेदी करून आणल्या, त्यात तिनं ते पुस्तकं सगळे भरलेत। हे 2 पिशव्या भरून फक्त तिची पुस्तकं आहेत, म्हणजे लॉचा अभ्यास करायला काय काय लागतं आणि किती पुस्तकं, म्हणजे
लॉचं तुम्हाला माहितीच असेल लोकांना की किती पुस्तकं असतात ते. हे हे एक पिशवी ही एक भरल्या पिशवी पुस्तकांनी आणि सेम अशीच इथं गॅस कट्ट्यावर ठेवल्या ती पण पिशवी सगळी फुल्ल पुस्तकांनीच भरलेली आहे. परत हा बेड मी हा नवीन घेतला ते येणार म्हणून. आता ते मुलगा आणि ती खालच्या रूममध्ये दोघं ॲडजस्ट करून आता कसं तरी राहणार, कारण आता आम्ही भाड्याच्याच घरात आहे तर आम्हाला असंच काहीतरी ॲडजस्ट करावं लागणार, कारण अजून स्वतःचं घर नाही. आता पुढं मी घेण्याचा विचार करायला लागलो पण तोपर्यंत तरी आता आपल्याला ॲडजस्ट करून राहायला लागणार. त्यामुळे ह्या किचनमध्येच तिचा बेड वगैरे लावलेला आहे. गादी अजून आणायची आहे आणि ही गॅसच्या टाक्या वगैरे बघा ती वापरत होती. हा बेड मी अमेझॉनवरून ऑनलाईन मागवलेला, कारण इथं मी स्वतः जाऊन बघितला तो काय मला पसंत पण पडला नाही आणि हलक्या दर्जाचे मला बेड सगळे दिसत होते. पण अमेझॉनवरून आलेला हा इतका जाड आणि चांगली क्वालिटीचा हा बेड मिळाला आहे 5,599ला, म्हणजे 6,000ला तरी हा बेड आला आहे. आणि हे मुलग्याची रूम आहे बाहेर. हे इथं त्याचं ऑनलाईन काम सुरू असतं. फुलाची पाकळी तो काही ना काहीतरी मला पैशांनी मदत करत असतो आणि त्याचं हे ऑनलाईन जे काम आहे ते गुगलवरून तो करत असतो आहे. काय करतो आहे ह्याचं माहिती तुम्हाला मी नंतर कधीतरी देतेच. आणि हे मुलगीला मिळालेलं तायक्वॉन्दोसाठी, कारण तिचं तायक्वॉन्दोमध्ये ब्लॅक बेल्ट पण झालेला आहे. मुलगासुद्धा तायक्वॉन्दो आणि मुलगीसुद्धा दोघांनीसुद्धा तायक्वॉन्दोचे क्लास केलेले आहेत आणि मुलगी तर ब्लॅक बेल्ट आहे. आणि दिल्लीला तँगसुडूचं इंटरनॅशनल खेळून ती हे जिंकून आलेली आहे. आणि मुलगी आता संध्याकाळी आल्यानंतर ते शूट मी उद्या करणार आहे. टँगसुडूमध्ये दिल्लीला इंटरनॅशनल स्पर्धा जिंकून तिनं गोल्ड मेडल पण मिळवलेलं आणि मुलग्याला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं. दोघं पण तायक्वॉन्दोमध्ये खूप छान होते. आणि त्यानंतर तिनं हे शिक्षणासाठी निर्णय घेतला आणि आज ती परत आली. आजचा व्हिडिओ मला खूप 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 आनंदाने मी तुम्हाला शेअर केलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि उद्याचा मी आज संध्याकाळी घरी परत आल्यानंतरचा व्हिडिओ जो बनवणार आहे तो उद्यासाठी असणार आहे. त्यामुळं आजपर्यंत माझ्या पाहिलेले व्हिडिओ ज्यांनी त्यांनासुद्धा आभार, आणि ज्यांनी म्हणजे व्हिडिओ लाईक केलेत आत्तापर्यंत त्यांनासुद्धा माझे मनापासून खूप 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 आभार आहे. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.